तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रामध्ये देवीचा गोंधळ का घातला जातो? तर आज आपण थोडक्यात जाणून घेऊया की देवीचा गोंधळ का घातला जातो. श्री विष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली. महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे. मुख्यतः श्री तुळजाभवानी आणि रेणुका माता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. तर नमस्कार, आपलं मानस यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर आता आपण बघूया पेंढूर येथील गावडे देवस्थानाचा गोंधळ. सुदैवान चतुर्षमा साधन करून 10 वर्ष राख रांगोळी पोटावून 12-32 तास तांदूळ घडवून तू अधिकारी जाऊन बसलं. तू भूमीचं पूर्व पातळ चौकार झटरचं देवस्वास सातूनसो आदिशक्ती माया सातवे यमुनाथ लिंग गंगो घालवत गावडे वशी जैन ब्राह्मण कायकाळ पावना भोय भगवती साई सिद्ध महापुरुष तिरंदी भराडी दार सकळ ग्रमड तुर्लिंग उभोधोंडो पूर्वकाळा पूर्वीचं मार्ग किंवा दांडेकार मार्जा त्याचप्रमाणे किंवा घडीचं मालक पूर्व ब्राह्मण पूर्व संबंध गावडेवश मार्जा तू चौरदेवी माते आई त्याचप्रमाणे तू घरतो आकार आकार ब्राह्मण मार्जा तर मार्जा 3 साल मर्यादा दुखापतीच्या खेळानंतर जी काय मर्यादा घालून दिल्यासाठी त्या देवळात गोंधळ घालण्याची उपाराची जी जबाबदारी दिलेली असा त्याप्रमाणे उपार या ठिकाणी बनवलेलो असा. उपार मानवण्यापूर्वी आपलं तुळशी वृंदावनाकडून तुका सांगण्यात येतं असं तू मान्य करून जे काही जरी क्लेश असेल तरी परिहार कर आणि जे वज्रमुख असं ते कायमस्वरूपी आपले हे करून सगळ्यांचा सांभाळ करून एकाचे 31 पात्राचे 25 करून आपली केलेली सेवा टाकली मान्य करून. गोंधळ मालवण पेंढूर येथे जुगाई देवीचा त्रैवार्षिक मांडोत्सव संपन्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच गावडे देवस्थानातील मानकरी परब, गावडे, पटेल यांना श्रीदेवी सातेरी मंदिरात गोंधळ घालावा लागतो. त्याच दिवशी देवांना उपार करण्याची ही परंपरा आहे. उपार म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवणे. त्यासाठी गावातील महिला उपास धरून उपाराचे जेवण बनवतात. नंतर संध्याकाळी 7 वाजता मानकरी उपार घेऊन वेताळ मंदिरात एकत्र येतात. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखविला जातो. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवाची पालखी सजवली जाते. त्यानंतर 3 मानकरी आणि इतर सर्व मंडळी पालखी घेऊन वाजत गाजत सातेरी मंदिराकडे येतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी सातेरी मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवतात.
पालखी व उपार सातेरी मंदिरात घेऊन आल्यानंतर श्रीदेवी सातेरी आईच्या मंदिरातही नैवेद्य दाखविला जातो। त्यानंतर श्रीदेवी सातेरी आईच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम केला जातो। ओट्या भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गोंधळी गोंधळाची मांडणी करतात आणि 3 मानकरी याची पूजा करतात व दिवट्या घेऊन नाचतात। त्यानंतर सर्व भाविकांना आणलेला उपार हा महाप्रसाद म्हणून वाढला जातो।
तर अशा प्रकारे पेंडूर गावातील गावडे देवस्थानाचा गोंधळाचा कार्यक्रम पार पडतो. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.